जन्मभूमी शिवनेरीसह राज्यातील गडकोटांच्या जतन संवर्धनासाठी जतननिधीची तरतूद केलेली आहे. केवळ शिवनेरी किल्ल्यापुरतच नाही, तर शिवजन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्यातल्या पर्यटन तालुका म्हणून विकसित करण्याचा संकल्प त्यांनी ध्यास घेतला होता आणि त्या दिशेने ठोस पावलेही उचललेली आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. गेल्या अर्थसंकल्पातही आदरणीय दादांनी आपल्या स्वाभिमानाच्या आणि इतिहासाच्या अभिमानाचा जागर उंचवणारे काही ऐतिहासिक संकल्प जाहीर केले. लक्ष देणारे शिवस्मारक उभारण्याचा निर्धार त्यांनी केला. पानिपत येथे मराठा शौर्य स्मारक तसेच संगमेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचाही समावेश आहे. त्याचबरोबर किल्ले रायगड विकास आराखडा व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ तुळापूर आणि समाधी स्थळ उडू बुद्रुक येथे स्मारकाचे काम अत्यंत वेगाने सुद्धा सुरू झालेलं आहे. या सर्व कामावर आदरणीय दादांजी जातीने लक्ष देत असत आणि ही सर्व कामं प्रगतीपथावर आहेत. आणि या प्रत्येक स्मारकातून भावी पिढ्यांना प्रेरणा, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश मिळत राहणार आहे. आज या संकल्पाची पूर्ती करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारायची आहे. आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या साथीने हा विकासाचा प्रवाह अधिक वेगाने पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील प्रत्येक घटकाची काळजी घेण्याची शिकवण आपल्याला सर्वांना दिलेली आहे. महाराजांच्या त्याच विचारांवरती महायुती सरकार सुद्धा राज्याच्या प्रत्येक घटकांची काळजी घेत पुढे वाटचाल करत आहे. याचा आपल्या सर्वच शिवभक्तांना अभिमान आहे. महायुती सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या या संकल्पनेवर काम करत आहे. यापुढे सुद्धा महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असेल असा मला या निमित्तानं विश्वास व्यक्त करावासा वाटतो. शिवछत्रपतीच्या स्वप्नातील सुजलाम सुफलाम न्याय आणि समृद्ध स्वराज्य घडवण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे आणि त्यासाठी या कार्यासाठी आम्ही सर्व सातत्याने प्रयत्नशील राहू हा विश्वास मी आपल्या सर्वांना या शिवजन्मभूमीच्या साक्षीने व्यक्त करते. आणि इथंच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.